देख रहे हैं VS नेशन, आपका अपना हिंदी न्यूज चैनल। VS नेशन में आपका एक बार फिर स्वागत है। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ नालासोपारा केंद्र में जागतिक कृषि महोत्सव सप्ताह का आयोजन किया गया, जहां पर कृषि के साथ साथ अन्य विषयों पर भी मार्गदर्शन किया गया। यहां पर विविध सांस्कृतिक कार्यक्रम भी रखे गए। महिलाओं के लिए भी विशेष आदिवासी नृत्य आदि डांस स्पर्धा भी रखी गई। यहाँ पर शिशु संस्कार आणि बालगत विषय पर मार्गदर्शन करने के लिए विशेष रूप से डॉक्टर सुरेश पाटिल व सुनील भिड़ारे भी वहाँ उपस्थित हुए। उन्होंने किस तरह से मार्गदर्शन किया, क्या क्या टिप्स दी, ये आज इस कार्यक्रम में आप सुन सकते हैं। आपण ह्या इथे 23, 24, 25, 26 अशी 4 दिवस कृषी महोत्सव साजरा करतो आणि कृषी महोत्सवच्या माध्यमातून आपण संदेश देतो। आता कृषी महोत्सव म्हटल्यानंतर आपण विचार करतो की आपल्या शेतीशी संबंधित तो आहे, परंतु इथे मुंबईमध्ये सुद्धा ह्या विभागातून आपण ज्ञान देतोय की नेमकं आपल्याला या कृषी महोत्सवामध्ये काय करायचं। तर त्याच्यातून जी अवजारांपासून तर खतं, बियाणं आणि ह्याच्यापर्यंत आपण संपूर्ण माहिती देतो आणि ती माहिती शेतकऱ्यांना पोहोचवण्यापर्यंतचं काम आपण या जत्रोत्सवाच्या माध्यमातून करतो। जत्रोत्सव दरवर्षी 1-2 दिवस असते, पण यावर्षी 4 दिवस करण्याचं आयोजन केलं आहे की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना या संबंधी माहिती मिळेल आणि शेतीविषयी आपण बहुत अज्ञान आहोत। त्याच्यानंतर इथे ज्या मुंबईमध्ये अशा प्रकारचं जे सात्विक धान्य आपल्याला मिळतच नाही मुळात। इथे संपूर्ण मिक्सचं वातावरण असतं। प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच्यापासून जो लोकांना किंवा जनतेला त्रास होतो आणि जे हे रोग फैलायला जातात, तर त्याच्यात मुळामध्ये आम्ही जाऊन या सात्विक विभागातून की नेमकं सात्विक अन्न म्हणजे काय, सात्विक विभागातून आपल्याला कशाप्रकारे इथे नियोजन करता येईल आणि लोकांना तिथपर्यंत पोहोचवता येईल आणि लोकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा करता येईल, त्या आमच्या गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आपण या इथे लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला। आपल्या इथे कृषी महोत्सव आहे, तर हा कृषी महोत्सव आमचा 4 दिवसाचा प्रोग्राम आहे। तर हा नुसता कृषी महोत्सव नसून त्याच्यामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात। याच्यामध्ये स्वयंरोजगार आहे, बालसंस्कार आहे, प्लस याच्यामध्ये काय म्हणतात आपला विवाह मंडळ आहे, म्हणजे असे विविध प्रकारचे प्रोग्राम याच्यामध्ये अरेंज करतात। प्लस लहान मुलांना उत्साह, याच्यामध्ये वेगवेगळे स्पर्धा घेतो आम्ही, निबंध स्पर्धा आहे, कॉम्पिटिशन असं आपलं काय म्हणतात त्याला फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे, महिलांसाठी पाककला आहे, याचे सगळे असे उपक्रम राबवले जातात। आणि महिलांना मेन म्हणजे याचा उद्देश असा आहे की स्वयंरोजगार हा महिलांना सक्षमीकरण करण्याचा कार्यक्रम इकडे एवढा चांगला राबवला जातो। आता आमचं एक नवीन मशीन लॉन्च झालेलं आहे 23 तारखेला, त्याचं नाव आहे सात्विक चहा। तर ज्या कुठल्या महिला असतील, ज्या बचत गटाच्या महिला असतील, ज्यांना स्वयंरोजगार करायचा आहे, त्यांनी ह्या संस्थेशी नक्की कॉन्टॅक्ट करा। ज्यांची लग्न जमत नाही आहे, ज्यांच्याकडे कुठे काही साधन मिळत नाही, त्यांनी इथे नोंदणी करायची आहे। प्लस मुलांना इथे बालसंस्कारासाठी पण तुम्ही आणू शकता। इकडे व्यवस्थित तुमचे जे काही कार्यक्रम आहेत ते तुम्हाला एकदम चांगलं मार्गदर्शन करतात आणि तुम्हाला एक योग्य मार्ग पण इथे दिला जातो। म्हणून मला हे इकडे हे कार्यक्रमासाठी मी आली आहे 4 दिवस, तर खूप चांगलं वाटतं। श्री स्वामी समर्थ। आपण इथे केंद्राच्या माध्यमातून लोकांना दर गुरुवारी दर रविवारी आपण इथे मार्गदर्शन केले जातं। त्यांच्या वैयक्तिक प्रश्नावरती मार्गदर्शन केले जातं। इकडे कोणते विवाह जुळत नसतील, कोणत्या संसारात काही अडचण असेल, त्याच्यावर आपण मार्गदर्शन केले जातं आणि ती सेवा दिली जाते आपल्याला। तुम्हाला पॅरेंटिंग शिकवायची गरज नाही आहे, तुम्ही ऑलरेडी पालक आहात, कारण तुम्हाला पालक देवानं केलेलं आहे। फक्त पालकत्वाच्या नवी भूमिका आहेत ना, ते आपल्याला शिकवायचं आहे। तुम्ही म्हणाल डॉक्टर आता काय सांगणार बाबा पॅरेंटिंगमध्ये नवीन, आम्ही काय करायचं, आमच्या पोरांना काय सांगायचं। तर तुमच्यापैकी मला कोण सांगेल का पालक म्हणजे काय? पालक म्हणजे काय? आपण म्हणतो पालकांनी असं करायचं, पालकांनी असं। पालक म्हणजे कोण? आई वडील म्हणजे पालक। किती जणांना मान्य आहे आई वडील म्हणजे पालक? हात वरती करा। सबसे चूक आहे, मुलाला त्याच्या भावनिक, आर्थिक, सामाजिक गरजा पुरवणारा प्रत्येक घटक म्हणजे पालक। त्यामुळे आई वडील म्हणजे पालक हे चुकीचं आहे। कित्येक मी पोरांना बघतो आजी आजोबा वाढवतात, त्यांच्या शाळा बिया सगळं आजी आजोबा बघतात। मग पालक कोण? आई वडील नोकरी करतात, पालक आजी आजोबा पण पालक, आई वडील पण पालक। जबाबदारी डिवाईड झालेली असते। तर मी जेवढे पण पॅरेंटिंगचे कार्यक्रम करतो किंवा जेवढे पण
पालकत्वाचे शिबिर घेतो त्याच्यामध्ये 90% स्त्री असतात. त्यांच्या घरात मी शाळांच्यामध्ये पण कार्यक्रम करतो. शाळेमध्ये नोटीस घरी गेल्यानंतर हजबंड काय करतो, बघ काहीतरी आहे तुला बोलवलं शाळेत, तर त्याला वाटतच नाही मी पालक आहे, माझा काही संबंध आहे, हे डिपार्टमेंट येते मला पैसे कमवायचे आहे. तर पालक म्हणजे दोघं पण, आई वडील कुटुंब म्हणजे पालक. कारण मुलाची जी जडणघडण होते ती कुटुंबात होते आणि कुटुंबातल्या सर्वांच्याकडून मूल काही ना काही शिकतं. तर इथून सुरुवात झाली आपली. आता नवीन काय शिकायचं किंवा नवीन काय गोष्टी घडायच्या. जुनी पॅरेंटिंग पद्धत का यशस्वी नाही आहे किंवा काय चुका होतात त्याच्या 3 गोष्टी सांगतो. 3 T. पहिली गोष्ट टॅलेंट. तुमच्या घरामध्ये तुम्ही सकाळी सकाळी काम करताय, तुमचा कॉम्प्युटर खराब झाला आहे, घरात तुमच्या कामवाली आलेली आहे, तर तुम्ही त्या कामवालीला विचारता का, अगं माझा कॉम्प्युटर जरा खराब झाला आहे आणि तू तो कॉम्प्युटर दुरुस्त करून दे. विचारता का? का नाही विचारत? कारण तुम्हाला माहिती आहे हिचं काम चपाती करणं आहे, ही कॉम्प्युटर कशी दुरुस्त करेल. तुम्ही जर फर्निचरच्या दुकानात गेला तर तिथे आपण आपल्या रिक्षा ड्रायव्हरला विचारतो का, अरे माझ्या घराला फर्निचर कुठलं सूट होईल, आणि त्याने सांगितलं आपण स्वीकारतो का, नाही. पण त्याच्या फर्निचरच्या दुकानात सांगितलं बाबा सर तुमचा सोफा ह्या कलरचा आहे आणि तुम्हाला ह्या कलरचं फर्निचर पाहिजे, आपण आनंदाने स्वीकारतो. का स्वीकारतो? भलं त्याचं होलसेल स्टॅटस खूप मोठा नाही आहे, तो फर्निचरवाला खूप मोठा नाही आहे, पण त्याच्यातलं नॉलेज आहे ते अतिशय उत्तम आहे. अतिशय उत्तम आहे. तो आपल्यापेक्षा त्या विषयात जास्त टॅलेंटेड आहे. आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर दिल्या गोळ्या घेतो, आपल्याला ताप आला डॉक्टरकडे जातो, तपासणी करतो. तेच आपण मेडिकलवर जाऊन डायरेक्ट घेतो का, मोठा आजार असला, कोरोनाचा आजार असल्यावर नाही. कारण आपल्याला डॉक्टरच्या टॅलेंटवरती विश्वास आहे. तर टॅलेंट पाहिजे. आजकाल काय झालं माहिती का, पोरांना असं वाटतंय की पोरं आपलं ऐकत नाहीत आपण सांगितलेलं. कारण पोरांना असं वाटतंय की हे टॅलेंटेड नाही आहेत, आणि हे टॅलेंटेड असतील तर आपण ऐकायचं. तर कुठे ना कुठे तो टॅलेंट, तो स्पार्क, तो पोरांना आपल्याला दिसत नाही. तो स्पार्क त्यांच्या मित्रांच्या मध्ये दिसतो. त्यांच्या वयापेक्षा 2-3 वर्षांनी मोठा. तुम्ही बघा सोसायटीमध्ये मुलं खेळतात, 10वीतलं पोरं 7वीतलं पोरं सांगतं, ते पोरं लगेच ऐकतं, अरे हा दादा काय स्मार्ट आहे, हा दादा किती हुशार आहे. कारण तो टॅलेंटला रिस्पेक्ट केला जातो, त्याचं ते ऐकतं. त्याच्या वर्गामध्ये 10वीच्या वर्गामध्ये मित्र असून देत, त्यांचं ते एकमेकांचं ऐकतात. का ऐकतात? कारण त्यांच्या टॅलेंटवरती विश्वास असतो. त्यामुळे जर आपल्याला टॅलेंटच नाही आणि आपल्याला वाटतं आपल्या पोरांना आपलं ऐकावं, शक्य आहे का? नाही. आपल्याला काय करायचं आहे, शाळेत जाऊन टॅलेंट कमवायचं नाही आहे, टॅलेंट आपल्याला इकडून तिकडून घ्यायचं आहे आणि त्यांच्या मनामध्ये आपल्याकडे रिस्पेक्ट अशा गोष्टी आपल्याला शिकायच्या. ही झाली पहिली गोष्ट, पहिला टी. दुसरी गोष्ट म्हणजे काय, टार्गेट. पूर्वीच्या घरामध्ये कसं असायचं, शाळा सोडली तर मुलांचं विश्व खूप छोटं होतं, बरोबर. काही करायचं, डॉक्टरचं पोरगं डॉक्टर, शिंप्याचं पोरगं शिंपी, मायाचं पोरगं माई. कारण ते कलागुण, ते शिक्षण आहे ते घरातल्या घरातच मिळायचं. पुढं काय नाही केलं, सोनारच्या पोराला माहिती आहे का आपलं सोन्याचं दुकान चालवायचं आहे, ते बाळकडून पाजलं जायचं. आज माझ्या पोराला तुम्ही विचारलं तर तो बोलणार मला फॅशन डिझायनर व्हायचं आहे. बिराडे सरांच्या मुलीला विचारलं ती म्हणे मला IT इंजिनियर व्हायचं आहे. तर तसं राहिलेलं नाही आहे. आता टार्गेट राहिलेलं नाही आहे. आता समाज व्यवस्था बदलली. कोणाचाही मुलगा काही होऊ शकतो, कुठलंही शिक्षण घेऊ शकतो. त्याच्यामुळे घडवण्याची जी कला आहे पारंपरिक ती संपलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या मुलाला अशा पद्धतीने घडवायला पाहिजे की तो कुठेही जाऊन घडेल. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट ती अतिशय महत्वाची आहे, ती म्हणजे टेक्नॉलॉजी. तुम्ही म्हणाल की सर त्या काळात आपण जर पोरानं चूक केली किंवा आपल्या पोरीनं चूक केली, आपण काय सांगतो, अरे माझ्या काळात काय बघशील मी काय अभ्यास करायचो, मी किती हुशार होतो, आम्ही हाफ चड्डी घालून किती किती अंतरावरती गेलो, शाळेसाठी काय काय केलं, आणि तुम्हाला काय करा. मग अर्ध्या तासाचं लेक्चर आपलं चालू असतं, मग आपलं मोठं पोरगं लहान पोरगं बघ आता चालवणं अर्धा तास फक्त मजा येते. मग त्यांना फरकच पडत नसतो तुम्ही काय केलं ते. कारण तुमच्या स्टोरी ऐकण्यात आणि तुमच्या ग्लोरी ऐकण्यात त्यांना मजा नसते ना. त्यांना रिअल स्टोरी सांगा ना, तुम्ही पण नापास झाला होता, तुम्हाला पण मारत होते. त्यांना ते ग्लोरी सांगायचे त्यांना नको असते. त्यांना रिअल स्टोरीमध्ये इंटरेस्ट असतो. टेक्नॉलॉजी मग काय झालं माहिती आहे का, जर तुमचं पोरगं फेसबुक, इंस्टाग्राम, नंतर व्हॉट्सअप ह्या जगात जन्माला आलेला आहे, त्याच्याकडे एन नंबर ऑफ गेम्स आहेत मोबाईलमध्ये. फ्री फायर पासून ते सगळे गेम जे तुम्हाला नाव पण माहिती नाही एवढे गेम आहेत त्याच्यामध्ये एवढं सोशल नेटवर्किंगमुळे त्याचे मित्र सर्कल आहे. त्याच्यामध्ये PS3 सारखे वेगवेगळे व्हिडिओ गेम्स आहेत. अरे हे सगळं असताना त्याला अभ्यास करायचा आहे. तुमच्याकडे काहीच नव्हतं. शाळेत जायचं, अभ्यास करायचा, पोरी का अभ्यास करायच्या, पुढे घर संसार करायला लागू नये, कपडे धुणी अंडे करायला लागू नये, काहीतरी शिकून काहीतरी करावं.
आईच सांगायची माझं तर घर संसार दर्शनापेक्षा शाळा शिक. पोरं का करायची का दुसरं ऑप्शन नसायचं. पोरांना बाहेरचा खेळ सोडला तर आपल्या काळामध्ये दुसरे ऑप्शन नव्हते. ह्या मुलांना प्रलोभनं जास्त आहे, टेक्नॉलॉजी जास्त आहे. या टेक्नॉलॉजीमुळे यांना शिकवणं खूप अवघड आहे. पण टेक्नॉलॉजीला पर्याय आहे का? आज 2 वर्ष आपल्या काळात जर शाळा बंद असती, आपण शाळा शिकलो नसतो. आपण 4थीत 2 वर्ष तर मग 4थीत. पण ही मुलं काही योजना या ऑनलाईन शिक्षणामुळे पुढे पुढे सरकत चालली. तर टेक्नॉलॉजीला आपला विरोध नाहीये. टेक्नॉलॉजीचा वापर करून मुलांना टेक्निकली कसं चांगलं बनवायचं हे आपल्याला शिकायचं. तर आपण काय बदलायची गरज आहे? 3 गोष्टी: टॅलेंट, टार्गेट आणि तिसरी गोष्ट आहे टेक्नॉलॉजी. ह्या तिन्हीच्या मध्ये आपण थोडं कमी पडतोय. ह्या गोष्टी आपल्याला अपग्रेड करायच्या आहेत. आता तुम्ही म्हणाल सर हे सगळं आहे पण आम्ही करतो ह्याच्यात काय चूक आहे? 50% पॅरेंट्स आहेत ना, 3 प्रकारचे पॅरेंट्स असतात, पालक असतात. एक ऑथॉरिटिव्ह पॅरेंट्स असतात. ऑथॉरिटिव्ह म्हणजे काय? शिक्षणाच्या आईचा पिक्चर बघितले कोणी? त्याच्यातला जो भरत जाधव आहे ना, पोरांना नुसते फटके मारत असतो, तसे पॅरेंट आपले जवळजवळ 40% आहेत. ठीक आहे. दुसरा पॅरेंटचा प्रकार असतो परमिसिव्ह पॅरेंट. परमिसिव्ह पॅरेंट म्हणजे काय फरकच पडत नाही, पोरगं काय करतंय, आलंय घरी नाही आलंय, दोघांना पण आई बाबांना फरक पडत नाही आणि त्या पोरांना पण काय फरक पडत नाही. पोरांना मागितलं एक चॉकलेट तर पप्पा 100 रुपयाचं कॅडबरीचं पॅकेट आणतो. पोरांना एक बॅट मागितली तर पप्पा पूर्ण क्रिकेटचा सेट घेऊन येतो. परमिसिव्ह पॅरेंट, तू मागशील 1 रुपये तर मी 10 रुपये देतो. पण ते कशासाठी देतो त्याचा अर्थ नाही आहे. आयडियल पॅरेंटिंग या दोघांचं कॉम्बिनेशन पाहिजे. जे ऑथॉरिटी पण पाहिजे आणि परमिसिव्ह पण पाहिजे. म्हणजे प्रेम आणि शिस्त एकत्र लावता येणारं पॅरेंटिंग आपल्याला शिकायचं. आता काय शिकायचं मी तुम्हाला काही साध्या टिप्स पासून आपण सुरुवात करू. सगळ्यात पहिली टिप्स माहिती आहे का? आपल्याला सगळ्यांना एक चुकीचा कन्सेप्ट डोक्यात आहे की आपल्या पोरांना आपण शिकवतो, आपली पोरं आपलं ऐकतील, आपण सांगू ते पोरं लर्न करतील. पॉसिबल नाहीये. सगळ्यात पहिला जर पंचज्ञानाला सगळ्यात पहिला जर सेन्स आहे तो आहे स्पर्श. ठीक आहे. स्पर्श, मूल जन्मलं की पहिल्यांदा आईचं कोवे देतात. का देतात? कारण मुलाला जन्मल्यानंतर आईचा स्पर्श समजतो, बाकी काय समजत नाही. दुसरं समजतं विजन. ठीक आहे. तर मुलं फक्त ह्या स्पर्शानं आणि बघण्यानं सगळं समजत असतात. मुलांना सगळं समजतंय काय चाललंय काय नाही चाललंय. आपली मुलं आपण जे करतो ना त्याच्यातूनच शिकतात, आपलं वागणं बघून शिकतात. साधं उदाहरण सांगतो. तुमचे 2 पोरं आहेत, घरामध्ये बसलेत, खेळता खेळता ते भांडतायत. खेळण्यावरून आपण काय मोठ्याला सांगता, छोटी आहे समजत नाही का, सांभाळून घे, मिळून खेळा, तुम्ही दोघं एकमेकांचे प्रेम करा. ते मोठं पोरं मनातल्या मनात म्हणतात, अरे माझ्यावरूनच तुम्ही किती भांडलाय मला माहिती आहे, तुमच्यासाठी मी खिलो नाही, तुम्ही माझ्यासाठी भांडता, मला काय सांगता. हे सगळं मनातल्या मनात चाललं असतं. तर मुलं ह्या गोष्टी ऑटोमॅटिक शिकतात, आपल्याला समजत पण नाही. आपणच वडील येतात संध्याकाळी कामावरनं आल्याला टीव्हीचा रिमोट घेतात, टीव्ही बघत बसतात. टीव्ही बघितल्यानंतर मग आई काय करते? आपल्या घरामध्ये सगळ्यात चांगली आहे की कामवाली नावाचा प्रकार आहे. जेवढी बाई आपल्या कामवालीशी प्रेमानं बोलते तेवढं आपल्या नवऱ्याशी बोलले ना अर्धे संस्कार सुखी होते. कामवाली आली की बाई खुश, ती अशी गोड बोलते आणि तिलाच कामवाली म्हणतात, जणू काय ना कामच नाही. ते सगळे टीव्हीवरती बसतात. मुलं काय करतात? बघरवर बघतात की अरे हे दोघं तर टीव्हीवरतीच आहेत आणि आपल्याला ते सांगतात. आई वडील आजी आजोबा म्हणजे आत्ताचे आजी आजोबा पण ज्येष्ठ नागरिक ग्रुप सगळ्याकडे व्हॉट्सअपमध्ये ऍड आहेत. म्हणजे मोबाईलमध्ये पालक आहेत. मग आपण एक्सपेक्टेशन जे करतो की पोरांनी मोबाईल सोडून अभ्यास केला पाहिजे, आपलं वागणं बदललं पाहिजे. आपला दिवसभरातला मोबाईलमध्ये एक ॲप असतं, आपण दिवसभरात किती मोबाईल वापरला, कुठल्या ॲपवरती वापरला आणि काय केला. तर ह्या गोष्टी जर आपण आपल्या ॲनालिसिस केल्या आणि आपला टाइम कमी केला, मुलांचा पण टाइम कमी होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय, मुलांना आपण जे सांगतो की तुम्ही टीव्ही वापरू नका, मोबाईल वापरू नका किंवा हे त्यांना ऑप्शन द्यायला पाहिजे. आपण काय करतो, त्यानं मोबाईल वापरला आपण त्याला मारतो, मोबाईल काढून देतो. पण त्याला ऑनलाईन स्कूल परत मोबाईल द्यावा लागतो. तर आपल्याला हे शिकवायला पाहिजे की किती वेळ मोबाईल वापरावा, कसा वापरावा आणि राहिलेला वेळ जर तू मोबाईल वापरणार नाहीस, इंटरनेट वापरणार नाहीस, गेम खेळणार नाहीस, तू काय करावं काय हा ऑप्शन दिला पाहिजे. म्हणजे तू बाहेर खेळ, तू क्रिकेट खेळायला जा, 2 तासांचं क्रिकेट खेळून मला तर मला सांग आणि ऐकायला पाहिजे. ठीक आहे. अर्धे पालक आहेत ना, अर्ध्या पालकांना देवानं 2 कान दिले आणि एकच तोंड दिले. देवाला वाटलं असतं देवाला 2 तोंड दिले असते आणि एकच कान दिलं असतं ना. कुठेतरी देवाला पण वाटतं की ऐकावं जास्त आणि बोलावं जेवढं योग्य आहे तेवढं. तुम्ही चांगले पॅरेंट बनण्याचा सगळ्यात मोठी टीप आहे की दोन्ही कान उघडे ठेवा आणि मन उघडे ठेवा. दोन्ही कान उघडे ठेवून मुलांचं ऐका. फक्त मुलं सगळं स्वतः सांगतात. मुलांना एकदा समजलं ना आपलं ऐकणारं कोणी आहे, मुलं सगळं शेअर करतात. पण मुलांना समजलं अरे आपल्याला काय व्हॅल्यूच नाही आहे. त्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला.
एखादी मुलगी मस्त ड्रॉइंग केलं आणि आपल्या पप्पाकडे जाते, ड्रॉइंग बघ छान आहे ग, नाहीतर हे नंतर बघतो, हे आता घाई घ्यायचं आहे. ते छान आहेचं पण व्हॅल्यू नाही आहे, नंतर बघतो पणची व्हॅल्यू नाही आहे. तिनं ड्रॉइंग किती काढलंय, कुठला कलर वापरलाय, रेश कशी काढली, तिला कसं समजलं, ह्याच्यात तुला काय काय दिसतं, ह्या गप्पा मारून जी स्तुती करणी असते त्या स्तुतीला महत्व आहे. तुम्हाला हनुमानाची कथा माहिती आहे का? हनुमानाला ना एक शाप दिला होता, तो मस्तीखोर होता. असंच लहान पोरं जशी मस्तीखोर असतात तसं त्याच्या मस्तीला वैतागून त्याला शाप मिळाला होता की त्याची सगळी ताकद निघून जाईल. पण त्याला उपशापदम दिला होता की त्याची स्तुती केली ना त्याची सगळी ताकद परत येणार. आपली लहान मुलं तशीच आहेत, त्यांना पण भयंकर टेक्नॉलॉजीचे शाप आहेत. आपण त्यांची स्तुती करून त्यांच्याकडे ते करून घेतलं पाहिजे. पण स्तुती उगतच नाही, अरे भारी भारी आमचा बाबू किती, आमचा बाबू चांगला किती, असं नाही. त्याच्या समोर स्तुती करण्यापेक्षा, उगतच काही स्तुती करण्यापेक्षा, तुम्हाला तुमच्या आईचा फोन आला, अगं आई ऐकलं का, हा चांगला करायला लागलाय, आता शिस्तीत राहतोय, छान वाटतं, ही कौतुक त्यांना आवडतं. त्यांच्या मागं केलेलं कौतुक त्यांना खूप आवडतं. अरे माझ्या मागं पण चांगलं बोलतात, माझ्याविषयी चांगलं बोलतात, मग तो स्वतःविषयी चांगलं बोलायला लागतो, स्वतःकडे चांगलं बघायला लागतो. तर हे कौतुकाचे शब्द बरोबर आहे. अजून दुसरी काय चूक होते, साधे उदाहरण सांगतो. माझी लहान मुलगी आहे 3-4 वर्षाची, 3 वर्षाची, पूर्ण भिंतीवरती रंगाने जे आपले कलरचे पेन्सिल असतात, पेन असतात, पूर्ण रंगवलंय. मी सांगितलं तिला आवड आहे ना, रंगवून दे, आपण पुढच्या वर्षी 2 वर्षांत नवीन कलर घेऊ, आपण थांबवायला नको. त्याच्यानंतर जर जास्तच केलं, दुसऱ्याच्या घरी केलं, तर त्या ठिकाणी काय करायचं मी सांगतो. मुलं हे करणार, केलं तर आपण काय करतो, एक तर फटके देतो आणि हे करतो. आपण त्यांना सांगत नाही की बाबा ह्याच्यात चूक का, मी तुला का रागवलो. कधी पण रागवल्यानंतर सांगायचं, मुलं शांत होतात, रागवल्यानंतर रडतात, शांत सांगायचं मी काय रागवलो, माझी काय भावना होती आणि तू काय करायला पाहिजेस. आणि जी ज्यावेळी चूक करेक्ट करेल ना, पुढच्या वेळी तो करणार नाही ना, त्याला शाबासकी द्यायची, त्याचं कौतुक करायचं. मग ती चूक आहे ना ती बदलली जाते. तर ह्या 2 गोष्टी करायच्या. आता मुलांना मी सांगितलं तसं रंगोट्या करण्याची आवड आहे. आपल्याला सगळ्यांना काय पाहिजे, आपली मुलं हुशार पाहिजे. काय पाहिजे? हुशार पाहिजे. सगळी मुलं आपली एकदम इंजिनियर, डॉक्टर होऊन मोठी बघायला पाहिजे. बघा ते तसं शक्य नसतं. 2 प्रकारची बुद्धिमत्ता असते, एक इनहेरिट आणि ॲक्वायर्ड. इनहेरिट म्हणजे आईवडिलांच्याकडून जेनेटिकली आलेली बुद्धिमत्ता आहे, आणि दुसरी म्हणजे काय आहे, बाहेरून ॲक्वायर्ड केलेली. आपण काय करतो, ते बैजू ऐकतो, शाहरुख खानचा ऐकतो, आणि आपल्या पोरांना हा क्लास, तो क्लास, तो क्लास, ते एवढासा जीव 10 क्लास करतो, वैतागला असतं. आपलं बालपण आठवत मला आठवत नाही की मी शाळा सोडून कुठली ट्युशन पण लावली, तरी पण आम्ही चांगल्या मार्गाने शिकलो, बोर्डात आलो, सगळं केलं, कारण आपले कन्सेप्टच चुकीचे आहे. ॲक्वायर्ड बुद्धीची गरज नाही आहे, त्याची इनेट बुद्धी आहे, त्याच्याकडे नैसर्गिक बुद्धी आहे, त्याला जोपासणं गरजेचं आहे. ती नैसर्गिक बुद्धी बाहेर काढणं गरजेची आहे. प्रत्येक मुलगा अभ्यासात हुशार असतो असं नाही आहे, आणि मी खरंच सांगतो अभ्यासातल्या हुशार मुलांचा काडीमोल किंमत नाही आहे. लहान मुलांना तुमच्या विचारांची जास्त गरज नाही आहे, त्यांना तुमच्या भावनांची जास्त गरज आहे. प्रेमाने त्यांच्या पाठीवर हात फिरवला त्याच्याने त्यांना जास्त शिकायला मिळतं. तुम्ही देखावा म्हणून त्यांच्याशी बोलू नका. आता तुम्हाला काही एक्झाम्पल सांगतो मी. बालसंस्कारामध्ये जो सुरुवात होते, ही सुरुवात होते गर्भसंस्कारापासून. अभिमन्यूचं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आईच्या पोटात असताना अभिमन्यूने चक्रव्यूह शिकलो होतो. तर इतिहासामधून ह्या गोष्टी आपल्याला का वारंवार इतिहास रिपीट करतो ह्या गोष्टी आपल्यासमोर, कारण की ह्या गोष्टीचं महत्त्व आपण समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळे बालसंस्कार आणि गर्भसंस्कार ह्या विभागामध्ये गर्भवती स्त्रियांना गर्भधारण असताना जर तुम्ही अध्यात्माची जोड ठेवली, म्हणजे तुम्ही आपल्या ज्या देवदेवतेचे नाव असेल ते नामस्मरण करत राहा, आणि या नामस्मरणाचे सायंटिफिक फायदे पण आहेत. तुम्ही लक्षात घ्या, आपण खूप शिकलो म्हणून काही लोकांना काय वाटतं ना की अरे मी तर खूप शिकलेला आहे, मग मी कशाला जाऊ तिकडे केंद्रामध्ये, किंवा मी कशाला देवदेव करू म्हणून. पण नाही, शिक्षण हा एक वेगळा भाग आहे आणि अध्यात्म हा एक वेगळा भाग आहे. शिक्षण सगळं काही राहिलं असतं, पैसा सगळं काही राहिला असता तर रेमंडचे जे ओनर आहेत त्यांना त्यांच्या मुलांनी आज घराबाहेर काढलं नसतं. कुठंतरी त्या माणसाकडे पैसा कमी होता का हो? नाही. तर तिथं संस्काराची कमी पडली. तर हे संस्काराचं दान देण्याचं काम नालासोपारा उपहार केंद्र बालसंस्कार केंद्राच्या माध्यमातून करतो. सगळ्या पालकांना कळकळीची विनंती आहे. मी तुम्हाला माझ्या स्वतःविषयी मी बऱ्याच वेळेस सांगितलेले, आणि परत आणखी काही पालक नवीन असतील तरी मला परत सांगावं असं वाटतं. मी स्वतः बालसंस्कार केंद्राचा विद्यार्थी आहे. मी मूळचा जळगावचा. आमच्या अमळनेरच्या केंद्रामध्ये मी बालसंस्कार केंद्राला जायचो, आणि कळत नकळतपणे ते संस्कार माझ्यावर झाले, माझ्या मनावर बिंबवले गेले.
त्यामुळे स्वामींच्या कृपेने आज जरी माझा व्याप असला, एवढे 2 हॉस्पिटल आहे, सगळं मी सांभाळतोय, पण हे सगळं करत असताना ती अध्यात्माची जोड असल्यामुळे ना की कोणत्याही प्रकारचं असं टेन्शन किंवा लोड मनावर येत नाही. कारण की माहिती आहे आपण आपलं कर्म करत राहायचं प्रामाणिकपणाने आणि बाकी जे होईल ते परमेश्वर आहे ना सांभाळून घ्यायला. तर कुठेतरी ती जोड महत्त्वाची असते. तुमचं एज्युकेशन सगळं काही नसतं. आता एज्युकेशनचं एक्झाम्पल म्हणून सांगतो. आता तुम्ही मागे ऐकली असेल एक घटना, दुर्घटना म्हणूया आपण त्याला, व्हॉट्सअपला पण तुम्ही ऐकलं असेल. उच्च शिक्षित IAS अधिकाऱ्याने आत्महत्या केली क्षुल्लक कारणावरनं. का हो? त्याच्याकडे बुद्धिमत्ता कमी होती का? स्वतःला प्रश्न विचारा. नाही, बुद्धिमत्ता होती त्याच्याकडे, पण संस्कार अशा वेळी आपल्याला कामात येतात. तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही स्वतःचं एक आठवण करा की जेव्हाही तुम्ही संकटात असता किंवा अतिशय दुःखात असता तेव्हा आपल्या आईवडिलांनी सांगितलेला कोणता तरी शब्द आपल्या मनावर बंबार्डिंग करत असतो. नकळतपणे त्या गोष्टीची बंबार्डिंग आपल्यावर होत असते आणि आपल्याला त्याच्यात एक मार्ग मिळत असतो. फॉर एक्झाम्पल लहान मुलाचं आपण एक्झाम्पल घेतलं ना, बऱ्याच वेळेस मी लहान मुलांना असं खेळताना पाहिलं की थोडंसं लक्ष असतं की मुलं काय बोलतायत काय, तर त्यांच्या बोलण्यामधून असं असतं, नाही मुझे ये करने के लिए मेरी मम्मी ने मना किया है. तेव्हा तिथं ॲक्च्युली त्याची मम्मी नव्हती, पण तिने जे काही तिला समजवलं होतं त्या गोष्टीचा परिणाम त्याची मम्मी समोर नसताना सुद्धा त्या मुलाच्या मनावर बिंबवला गेलेला आहे. सांगण्याचा हेतू आहे आपण भौतिक जगामध्ये वावरत आहोत. प्रत्येकाला आपला प्रपंच चालवायचा आहे. सगळे घरामध्ये सगळ्यांना लक्ष्मीची प्राप्ती हवी, सगळे जॉब करतायत, नोकरी करतायत, चांगली गोष्ट आहे. पण हे सगळं धावपळीच्या जीवनामध्ये हे सगळं करत असताना आपण कुठेतरी आपल्या मुलांकडे दुर्लक्ष करतो आहोत का, हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं की आपण कंपॅरिझन करतो, लहान मुलांच्या बाबतीत कंपॅरिझन करतो. मी या मताचा आहे, मुलांचे पर्सेंटेज कधीही मुलांना विचारू पण नका आणि कोणाला सांगू पण नका. तुमच्या मुलाला 80% मिळाले तरी त्याला 85 कशी मिळाले, तुला 80 मिळाले, तू काहीच कामाचा नाही, हे योग्य नाही. पुढच्या वेळेस तो 80 पण मिळवणार नाही. पण याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही अरे वा 80% मिळाले, खूपच छान, तुम्ही फक्त एवढं पण बोललात ना, त्या मुलाच्या मनामध्ये ही गोष्ट पॉझिटिव्हली बिंबवली जाईल. आता डोळे उघडू शकता. श्री स्वामी समर्थ. आपलं जसं आदरणीय गुरुमाऊली यांना त्रिवार वंदन, आदरणीय गुरुपुत्र त्रिवार वंदन. आपले जसे मार्गामध्ये 18 विभाग आहेत, जसं पहिला आपला विभाग असतो प्रश्नोत्तर विभाग, नंतर सेकंड असतो बालसंस्कार विभाग. तसं 18 विभागामध्ये आपला आहे पर्यावरण प्रकृती विभाग, जो आता सगळ्यांना भेडसावत आहे. मुंबई म्हणजे सगळ्या जगामध्येच भेडसावत आहे, पण मुंबईमध्ये जास्त करून म्हणजे मुंबई या आपल्या शहरामध्ये जास्त भेडसावत आहे. त्याचं पण छोटंसंच म्हणजे विषय खूप मोठा आहे, उपक्रम खूप आपले मोठे आहेत की आपल्याकडे ते पोचत नाही आहे. सुरुवातीला आम्ही पण जेव्हा हा विभाग जॉईन केला तेव्हा आम्हाला समजलं अरे हा विभाग तर सुरू केला आहे, पण ह्याच्यामध्ये काम काय करायचं आहे आपल्याला. नंतर सगळ्यांना असं वाटलं, पहिल्या सुरुवात मला वाटलं की बाबा थोडंसं इंट्रोडक्शन सांगते. आम्हाला बरं वाटलं की आपल्या कचरा वगैरे साफ करायचं की काय. नंतर जशा मीटिंग होत गेल्या तर समजायला गेलं अरे नाही, हा तो विभाग खूप मोठा आहे. या आपल्या पर्यावरण प्रकृती विभागामध्ये 13 ते 14 उपक्रम राबवले जातात. सगळ्यात पहिला उपक्रम आहे वृक्ष संवर्धन आणि संशोधन. वृक्ष संवर्धन, आता आपल्याला बऱ्याच जणांना माहिती की तुळशी आपल्याला फक्त 2 प्रकारच्याच माहिती असतात, पण तशा तुळशी आपल्याकडे 78 प्रकारच्या तुळशी आहेत की ते आपल्याला माहितीच नाही आहे. त्या अजून संशोधन चालू आहे की त्या कुठल्या म्हणजे आजारावरती त्या तुळशी आपल्याला उपयोगी आहेत. तसं एक सगळ्यांना पांडीचा काठीचा मणी माहिती आहे, पांडी झाड माहिती आहे सगळ्यांकडे. कुणाला माहिती आहे ही पांढरीची काठी आहे. ही काठी आहे ना, आपण पाण्यात टाकली तर ही तळाला जाऊन बसते. जसं सगळ्यांना माहिती की लाकूड हे पाण्यावर तरंगतं, ते प्रत्येकाला माहिती बरोबर ना. ही जर तुम्ही काठी पाण्याच्या बॉटलमध्ये टाकली ना तळाला जाऊन बसते. हे आपल्याला संरक्षण सांगितले गुरुमाऊली आपलं स्वतःचं. म्हणून प्रत्येकाकडे पांडीचा काठीचा मणी असणं गरजेचं आहे. तर आपल्या स्टॉलवरती आहे तर तुम्ही जाऊन ते घेऊ शकता. आणि याचं इतकं म्हणजे हे आपल्याला माहिती पण नव्हतं. मोठं गडचिरोली जिथे आदिवासी भाग आहे ना, मोठं मालवण कोकण पट्टा त्या साईडला नाही, ही झाडं ना म्हणजे सरपणासाठी वापरतात. म्हणजे आपलं
चुलीसाठी वगैरे वापरत होते. नंतर यांचं संशोधन म्हणजे कोणी केलं? आपल्या माऊलीने संशोधन केलं. मग विचार करा जरा, अशी आपले संशोधन वगैरे सुरूच आहेत वगैरे. तसं त्या शेवग्याचं झाड प्रत्येकाला माहिती आहे. शेवगा हे झाड कशासाठी आपण म्हणजे त्यात कॅल्शियम जास्त प्रमाणात आहे. पण शेवगा हे झाड अजून एक करतं म्हणजे पाण्याचं निर्जलीकरण करतं. म्हणजे पाणी शुद्ध करण्याचं काम हे शेवगा झाड करतं. त्याचा पालापाचोळा, त्याचं बी हे जर पाण्यामध्ये पडलं ना, आपोआप पाणी त्याचं शुद्ध होतं. हे पण आपल्याला दिंडोरीमधून समजलं जातं. आणि आपल्याला जर असे बऱ्याच वनौषधी जे पाहिजे असेल जे आपल्याला अजून माहिती नाही आहे, ते आपल्या दिंडोरीमध्ये संकलन केलेलं आहे. आपण प्रत्येक वनस्पती आपण दिंडोरीमध्ये जाऊन तो घेऊ शकतो. जसं आपल्याला माहिती आहे 5 वनस्पती कुणाकुणाला माहिती आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी आहेत त्या माहिती आहेत का? पहिली आहे सफेद जास्वंद, दुसरी आहे सफेद कण्हेरी, तिसरी आहे पांढरी भुई रिंगणी, चौथी आहे पांढरी रुई आणि 5वी आहे सफेद जास्वंद झाली, पांढरी भुई रिंगणी, पांढरी शेवंती. म्हणजे अशा 5 वनस्पती आहेत. या आपल्या घरी लावणे पण गरजेचं आहे. या वनस्पती का असतात? पांढरी जास्वंद प्रत्येकाला माहिती आहे, त्याचा औषधी गुण उपयोग आहे माहिती सगळ्यांना. महिलांसाठी माहिती, आजीने हात वरती केला, आजींना माहिती आहे. तसंच पांढरी कण्हेरीची मुळी आहे ना, ती मुळी जर आपण पाण्यात उघडून जर दिली ना, त्याचा लेप लावला किंवा ते चाटण दिलं ना, तर ताप उतरतो. म्हणजे जो आपला व्हायरल ताप असतो ना, तो पांढऱ्या कण्हेरीने उतरतो. हे पांढऱ्या याच्यामध्ये. आणि जर आपण भुई रिंगणी म्हणतो ना, ते भुई रिंगणी त्याला लक्ष्मणा म्हणतात. जेव्हा म्हणतात ना लक्ष्मणा हे झाला होता, त्याला युद्धाच्या वेळी त्यावेळी मूर्छित होऊन पडला, त्या पेशून ते होऊन पडला होता. त्यावेळी हनुमानाने जी वनस्पती उचलून आणली ती पांढरी भुई रिंगणी, त्याला लक्ष्मणाची वनस्पती म्हटली जाते. या वनस्पती हमारी ये रिपोर्ट अच्छी लगी हो तो हमारा चैनल VS नेशन सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए.